22 शीतल सुरेंद्र गायकवाड। मला 2 महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 22 मधील ओपन पुरुष ही उमेदवारी भर सभेमध्ये माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांनी जाहीर केली होती। त्या सभाला कमीत कमी 1200 ते 1500 लोक उपस्थित होते। माझं एकच म्हणणं आहे की मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे। मला कोणतंही पद नाही। या प्रभाग क्रमांक 22 मध्ये या विजापूरच्या परिसरात मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, प्रणितीताई शिंदे यांचं मतदान होतं। एके वेळेसचा हा बालेकिल्ला होता काँग्रेसचा। इथं कुत्र बी उभारलं तर काँग्रेस निवडून येत होतं। अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या परिस्थितीत संघर्ष करून आज सगळं आपण भाजपमय वातावरण केलंय आणि प्रभाग क्रमांक 22 चं मला तिकीट फायनल केल्यानंतर ना मी जोमाने काम करत सगळ्यांच्या घरोघरी कमळ फुलवायचं, कमळाचं महत्व सांगायचं, कमळ पोचवायचं काम केलं। 4200 लाडकी बहीणचं फॉर्म भरले आहे मी। 1872 सभासद भाजप सभासद नोंदणीचं फॉर्म भरले। सगळं असं भाजपमय वातावरण असताना हे किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड हे अचानक रात्री 12 वाजता 4 दिवसापूर्वी बालाजी सरोवर येथे पक्ष प्रवेश केला। त्यापूर्वी 2 दिवसा अगोदरच आमचा एक चैत्री लॉस राजसनगरला निर्धार मेळावा झाला। त्यावेळेस रोहिणीताई तडवळकर ताई हे उपस्थित होते, तसे सुभाषबाबू देशमुख साहेब पण उपस्थित होते। त्यावेळेस ठरलं होतं की नवीन कोणत्याही माणसांना पक्ष प्रवेश द्यायचा नाही, निष्ठावंत लोकांना आपण नगरसेवकाची उमेदवारी जाहीर करायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं। काय मागणी आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे? आमची मागणी एकच आहे, जसं बापू साहेबांनी आमदार साहेबांनी तिकीट फायनल केलं मला भर सभेत, त्या शब्दाला मान देऊन जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री, देवेंद्र दादा कोटे साहेब आणि सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांनी मला बी फॉर्म द्यावं आणि आमचे जे काय पुढचं काय करायचंय, काय निर्णय घ्यायचे, आमचे मार्गदर्शक सुभाषबाबू देशमुख साहेब, मनीषभाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही भाजप मुळातच सोडणार नाही। या आलेल्या लोकांना परत पाठवून माझ्या कमळ माझ्या हातात बी फॉर्म द्यावं आणि मी लढायला त्यांच्या सोबत तयार आहे। त्यांनी राष्ट्रवादी घ्यावं, जनता जे उत्तर देईल त्याला आपण मान्य करू। उमेदवारी न दिल्यास काय भूमिका असेल तुमची? नाही, उमेदवारी 100% घेणारच। उमेदवारी देणार न देणार सगळे आमचे आमदार साहेब जे मार्गदर्शन करतील त्याच्यावर आपण ठरवणार। आता जर मला तिकीट नाही दिले, डावलायचा प्रयत्न केले, पक्ष कार्यालयाकडे जाऊन भाजप पक्ष कार्यालयाकडे जाऊन माझ्यासोबत 1000-1200 जे त्या दिवशी तिकीट फायनल करताना झोपडपट्टी मधले रहिवासी होते, अडाणी कार्यकर्ते होते, महिला ज्येष्ठ नागरिक लोक होते, त्यांना घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन 1000-1500 लोकांना घेऊन मी आत्मदहन करणार आहे आणि मला तिकीट पाहिजेत। मी जर तिकीट मिळालं तर मी निवडून किंवा निवडणुकीला उभारतो, जर मला तिकीट नाही मिळालं तर मी आत्मदहन करून मरतो तिथं भाजप कार्यालयाकडे। आज आमच्या मी अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी। आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जर ढावळ केलं या लोकांनी। आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं। जर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन। मला वैताग आलेला, लोक विचारतात, हो बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारते। मग मी काय त्यांना सांगू त्यांना मी जाऊन तुला सारखं ढवळा लागले, कधी भीती आली तर भीतीचं आम्ही धर्म निभवणार। त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे भीतीमध्ये शिवसेना असणार, भारतीय जनता पार्टी असणार। शिवसेनेचं अक्षरशः आम्ही 3-3 वेळा नगरसेवक आणलेला आहे, त्या नगरसेवकांना बी माहिती आहे आम्ही आणलेला आहे। हे दुःख आहे, आम्हाला जर नाही नाकारलं तर 1 लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत, सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीचा 30 तारखेला 7 वाजता मी जाळून घेणार। हा आम्ही हो मी बी उमेदवार आहे। मी 22 मधून मी मागितलेलं आहे,
2023 मधून मी ओपन मधून मागितलेला आहे मी. नाही असं नाहीये, पण न्याय द्या, निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या, जे काम केलं त्याला न्याय द्या. डोळ्यात आसरू आहे. काय काय सांगू तुम्हाला, सांगा मी काय सांगू, काय केलं नाही आज कोणाला माहित नाही, सगळे आमदार खासदारांना माहिती मी काम केलंय. हा, मोदी साहेब ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूरला आल्यानंतर मी त्यांच्यासोबत 8 तास होतो. माझ्याकडे फोटो आहेत, माझ्या घरी या, मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलंय. काय नाही, सगळं भांडे कुंडे विकले मी, माझे सायकल विकलेलं आहे. बोला जरा बोला.